नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जाहिराती बघणार आहोत। या जाहिरातींबाबत याआधीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओज प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत, परंतु आता या जाहिरातींची लास्ट डेट जवळ आलेली आहे। यापैकी काही जाहिरातींना मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 जाहिराती बघणार आहोत आणि एकूण जागा 15,000च्या जवळपास एकूण जागा या 3 जाहिरातींना मिळून आलेल्या आहेत। या तीनही जाहिराती तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहेत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। आता आपण आजची पहिली जाहिरात बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल ओके यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण जागा आहेत 5,810। वेगवेगळ्या पदांसाठी ही जाहिरात येत असते। यासाठी या आधीसुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता। यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन लागत असते आणि ऑलमोस्ट बघा 70,000 प्लस प्रत्येक पदाचा पगार राहणार आहे 8th पे कमिशननुसार। ठीक आहे, 1 लाखाच्या जवळपास सुद्धा तुमचा पगार जाऊ शकतो। ओके, यामध्ये जर तुम्हाला जास्त पगार पाहिजे असेल तर तुम्ही गुड्स ट्रेन मॅनेजरची पोस्ट निवडायला पाहिजे। त्यानंतर बघा CCTS म्हणजे चीफ कमर्शियल कम सुपरवायझर पोस्ट आहे। आणि जर तुम्हाला थोडं चॅलेंजिंग काम आवडत असेल तर तुम्ही स्टेशन मास्टरची पोस्ट निवडायला पाहिजे। आणि जर तुम्हाला आरामाची नोकरी पाहिजे असेल तर तुम्ही ज्युनियर कम टायपिस्ट किंवा सीनियर क्लर्कची ज्या पोस्ट आहेत त्या तुम्ही चूज करायला पाहिजे। ओके, आता समोर बघा, आता सेकंड जाहिरात बघा। सेकंड जाहिरातसुद्धा आरआरबी एनटीपीसी आहे। ओके, यामध्ये अंडर ग्रॅज्युएटच्या पोस्ट आलेल्या आहेत आणि यामध्ये 8,000 पेक्षाही जास्त जे आहेत पोस्ट आलेल्या आहेत। यामध्ये लिपिक आहे, अकाउंट क्लर्क आहे, ज्युनियर क्लर्क आहे आणि ट्रेन्स क्लर्क आहे। सर्वात जास्त जागा आहेत कमर्शियल कम तिकीट क्लर्कसाठी 2,500च्या जवळपास यामध्ये जागा देण्यात आलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या झोनमध्ये सुद्धा जागा भरू शकता, म्हणजेच मुंबई झोनमध्ये तुम्ही जर भरला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळणार आहे। ओके, आरआरबी ग्रॅज्युएट लेवल किंवा आरआरबी अंडर ग्रॅज्युएट लेवल या दोन्हीसाठी जर तुम्ही मुंबई झोनमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असणार आहेत। ठीक आहे, याशिवाय जर तुम्हाला पूर्व नागपूरमध्ये जॉब पाहिजे असेल, म्हणजे नागपूर, गोंदिया, भंडारा अशा ठिकाणी जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही बिलासपूर झोन जरी भरला तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जॉब मिळण्याचे चान्सेस असतात किंवा ट्रान्सफर मिळण्याचे चान्सेस असतात। ठीक आहे, आणि बिलासपूर झोनमध्ये कॉम्पिटिशन सुद्धा कमी असते ॲज कम्पेअर्ड टू मुंबई झोन। ओके, आता समोर बघा, आता बघा वयाची अट बघा। ग्रॅज्युएट लेवलसाठी आहे 18 ते 33 वर्षे आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी आहे 18 ते 30 वर्षे एज लिमिट आहे। आणि यामध्ये एज रिलॅक्सेशनसुद्धा मिळत असते। OBC 3 वर्षे आणि SC ST 5 वर्षे एज रिलॅक्सेशनसुद्धा इथे तुम्हाला मिळत असते। ही जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन ही संपूर्ण जाहिरात तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। आता फीज बघा, जनरल OBC EWS विद्यार्थ्यांना 500 रुपये फीस भरायची आहे आणि SC ST एक्स सर्व्हिसमॅन ट्रान्सजेंडर EBC आणि महिला विद्यार्थ्यांना 250 रुपये फीस भरायची आहे। याचाच अर्थ असा होते की फक्त आणि फक्त बॉईज जे जनरल OBC आणि EWS कॅटेगरीचे आहे त्यांना फक्त 500 रुपये भरायचे आहे आणि इतर विद्यार्थ्यांना 250 रुपये भरायचे आहे। आणि ही जी फीस आहे 250 रुपये, ही फीस तुम्हाला रिटर्नसुद्धा मिळत असते जर तुम्ही एक्झामला प्रेझेंट राहिले तर। ओके, पास झाले नाही झाले याच्याशी काही फरक पडत नाही, नापास झाले तरी चालते। ओके, म्हणजेच कट ऑफपेक्षा मार्क कमी मिळाले तरी सुद्धा चालते, फक्त जर तुम्ही प्रेझेंट राहिले एक्झामला, फक्त जर तुम्ही एक्झामला उपस्थित जरी राहिले तरी सुद्धा ही संपूर्ण फीस तुम्हाला 250 रुपये परत मिळणार आहे। आणि जनरल OBC EWSच्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला 400 रुपये फीस रिटर्न मिळणार आहे। ओके, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आता समोर बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 जाहिराती आपण एका वेळेस बघितलेल्या आहेत, आरआरबी एनटीपीसी ग्रॅज्युएट लेवल आणि आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएट लेवल। मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार नाही, सिलेबस एक्झाम पॅटर्न वगैरे मी तुम्हाला काही सांगणार नाही, कारण हा रिमाइंडर व्हिडिओ आहे। रिमाइंडर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत असतो, जेणेकरून जे विद्यार्थी फॉर्म भरायचे विसरले असतील किंवा ज्यांना या फॉर्मबद्दल काही माहिती नसेल त्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती व्हावी म्हणून मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती देत असतो। ओके, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ही सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट आहे। सेकंड ॲडव्हर्टाइजमेंट आहे बँक ऑफ बडोदा। ओके, बँक ऑफ बरोडा जी जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट आहे, यामध्ये अप्रेंटिस
पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। अप्रेंटिस म्हणजे बघा शिकाऊ उमेदवार, ओके, शिकाऊ असतात आणि याचे फॉर्म तुम्ही भरायलाच पाहिजे। 2500 जागा यांनी इथे दिलेल्या आहेत। यामध्ये बघा एनी ग्रॅज्युएट यांनी मागितलेलं आहे। हे बघा एज आहे 20 ते 28 वर्षापर्यंतचे उमेदवार फॉर्म भरू शकतात। SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे आणि OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यांनी दिलेलं आहे। ओके, तर याचा फॉर्म तुम्ही भरायलाच पाहिजे। कितीतरी वेळा काय होते, जे विद्यार्थी चांगलं परफॉर्म करत असतात त्यांना इथेच बघा परमनंट केले जाते। ओके, यांना इथेच परमनंट केले जाते। आणि बघा बँकेचा जॉब आहे, पगार खूप जास्त असतो, ऑफिस जॉब असतो। ज्या विद्यार्थ्यांना फील्ड वर्क आवडत नाही किंवा महिला असेल त्यांच्यासाठी अशा प्रकारचे जॉब चांगले असतात। ओके, याशिवाय जवळपासच्या जिल्ह्यामध्ये किंवा स्वतःच्याच जिल्ह्यामध्ये ज्या त्या बँकेची शाखा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही काही वर्षांनंतर ट्रान्सफर करून घेऊ शकता। आणि कितीतरी बँका अशा असतात ज्यांच्या ज्या शाखा असतात त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्या बँकेची शाखा मिळून जाणार आहे। ओके, अशा वेळेस काही वर्षानंतर इझिली तुम्ही ट्रान्सफर करून घेऊ शकता। आता समोर बघा, आता यामध्ये बघा फीज बघा, जनरल OBC आणि EWS यांना बघा 800 रुपये फीस भरायची आहे आणि SC ST विद्यार्थ्यांना काही फीस भरायची नाही आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना 400 रुपये फीस भरायची आहे। ओके, आणि या परीक्षेची शेवटची तारीख आहे 1 डिसेंबर 2025। 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे। आणि जे आधी ॲड बघितलेली आहे आपण RRB, ओके, त्याची जी लास्ट डेट आहे ती आहे 27 तारीख। ओके, 27 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म त्याच्या भरू शकता। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व जाहिराती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, तर तुम्ही याचे फॉर्म भरायलाच पाहिजे। याबाबत तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। या जाहिरातींची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सॲप चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत। यांची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता आणि याची PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका। धन्यवाद।